टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आजपासून 10वीचा बोर्डाचा पेपर सुरू होतोय आणि आज विद्यार्थ्यांचा पहिला पेपर आहे आणि मी पुण्यातील नमवी जी शाळा आहे त्या शाळेच्या परीक्षा केंद्रावर आहे आणि या ठिकाणी आता आपण पाहतोय की विद्यार्थी जे आहेत ते रांगेत उभे राहिलेले आहेत आणि एक एक विद्यार्थी जो आहे तो परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करत आहेत। या विद्यार्थ्यांना मनोबल वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या ठिकाणी आपण पाहतोय की सुंदर अशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी रांगोळी काढलेली आहे। तर या विद्यार्थिनींचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे कार्यकर्ते पदाधिकारी महिला पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून औक्षण केलं जातंय आणि औक्षण करून त्यांना गुलाबाचं फूल भेट देत एक पेन भेट दिला जातोय आणि परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत। माझ्यासोबत या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला पदाधिकारी आहेत। विद्यार्थ्यांचा आज पहिला पेपर आहे, तुमच्याकडून औक्षण केलं जातंय विद्यार्थ्यांचं आणि शुभेच्छा दिल्या जात आहेत। विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्यासाठी आज आपण औक्षण करून गुलाबाचं फूल देऊन त्यांना आपण त्यांचं मोटिवेशन करून त्यांना बेस्ट ऑफ लक करतो आहोत आणि हा उपक्रम आम्ही दरवर्षीच करत असतो वेगवेगळ्या शाळांमध्ये। नक्कीच आपण पाहतोय की विद्यार्थिनींचं या ठिकाणी औक्षण केलं जात आहे आणि विद्यार्थिनींना पेन आणि गुलाबाचं फूल या ठिकाणी भेट दिलं जाते आणि आजचा जो पेपर आहे त्या पेपरसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत। माझ्यासोबत मनसेचे पदाधिकारी आहेत। अनोखा उपक्रम राबवताय, विद्यार्थिनींना पेन देताय, औक्षण करताय। गेल्या 8 वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आम्ही हा उपक्रम राबवत असतो। 10वी हे वर्ष कुठेतरी आयुष्याचा टर्निंग पॉइंट समजला जातो आणि निश्चितच या परीक्षेचं दडपण विद्यार्थ्यावर असतं, त्याच्या घरात नसतं। तर हे दडपण कुठेतरी हलकं करण्यासाठी आम्ही गुलाबाचं फूल परीक्षा केंद्रावर, त्याचप्रमाणे पेन आणि या ठिकाणी मंगलमय असं वातावरण सनईचं उघडायचं आणि रांगोळी आम्ही करत असतो की जेणेकरून विद्यार्थ्याला दडपण आणि मोकळ्या ढाकळेपणाने परीक्षा देता यावी। नक्कीच विद्यार्थ्यांवर काही प्रमाणात या परीक्षेचं दडपण असतं आणि विद्यार्थिनींचं किंवा विद्यार्थ्यांचं मनोबल वाढावं आणि या परीक्षेला त्यांनी सक्षमपणे सामोरे जावं यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे पुण्यातील पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून गेल्या 8 वर्षापासून हा उपक्रम राबवला जातो। विद्यार्थी जे पहिल्या पेपरसाठी परीक्षा केंद्रात जात आहेत त्यांचं औक्षण केलं जातंय, त्यांना गुलाबाचं फूल दिलं जातंय आणि पेन देखील हा भेट दिला जातोय। याचं कारण असं आहे की विद्यार्थी जे पेन घेऊन आलेले आहेत तो पेन जर व्यवस्थित चालला नाही तर त्यांच्याकडे एक एक्स्ट्राचा पेन असावा, यासाठी हा पेन देखील विद्यार्थिनींना या ठिकाणी भेट दिला जातोय आणि आजच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देखील दिल्या जात आहेत आणि विद्यार्थ्यांचं मनोबल देखील वाढवलं जातं। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।